नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपची विदर्भाच्या बाबतीत भूमिका तरी काय आहे? एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं सरकार हकायचं, पण दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारे पूरक विधानं करायची स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने. आणि हाच मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात खडाजंगीचा बनला. विरोधक विधिमंडळाच्या बाहेर आले, त्यांनी घोषणाबाजी केली आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं समाधानकारक स्पष्टीकरण भाजपला देता आलं नाही. आणि म्हणूनच आपला प्रश्न आहे, भाजप महाराष्ट्राचा विभाजक बनलेला आहे की काय? आणि तसं असेल तर जे विरोधक म्हणतायत की सरळ तुम्ही निवडणुकीला तयार व्हा, विदर्भाची जनता तुम्हाला कौल देते का बघा आणि मग तुमच्या जी काय भाषणबाजी असेल ती करा. हा मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजप हा महाराष्ट्र विभाजक आहे का? भाजप विदर्भात खरी भूमिका जाहीर का करत नाही? विरोधकही विदर्भ मुद्द्याचं राजकारण करतायत का? वेगळा विदर्भ ही खरंच जनतेची मागणी आहे का? आणि विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही वेगळा विदर्भ कशाला हवाय? तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही मत नोंदवू शकता. आपला प्रश्न आहे ट्विटर हँडलवर, वेगळ्या विदर्भावरून भाजप महाराष्ट्राचं विभाजन करू पाहतोय का? जरूर व्यक्त व्हा. आपल्यासोबत चर्चेला सध्या आहेत रामचंद्र अवसरे, आमदार, भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या शेजारी सुजित मनचेकर आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत मनसेकर. थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, आणि हरीश रोगे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत स्टुडिओत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा भाजप आमदारांपासून सुरुवात करेन, रामचंद्र अवसरेंपासून. अवसरेजी, भाजप विदर्भाच्या बाबतीत कसा विचार करतोय आणि स्वतंत्र विदर्भ हा भाजपचा अजेंडा आहे का? हॅलो, बोला. हा, विदर्भ ज्या वेळेला आता मागची विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 56 पैकी 44 आमदार विदर्भातून भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये भारतीय जनता पार्टीच्या असं लिहिलेलं होतं की बा या देशामध्ये भारतीय जनता पार्टी लहान राज्याच्या पक्षधर आहे आणि त्याच्यामुळे विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भूमिका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होतीच. आणि म्हणून 44 आमदार विदर्भाचे निवडून आले. आणि त्यामुळे विदर्भातील हे एवढेही 44 आमदार जे आहेत ते विदर्भ वेगळा झाला पाहिजे या भूमिकेचे आहेत. आणि महत्वाची पार्श्वभूमी म्हणजे अशी की विदर्भामध्ये वीज आहे, कापूस आहे, कोळसा आहे, जंगल आहे, सागवान आहे, आणि हे सगळं काही विदर्भामध्ये आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्राने विदर्भाला काय दिलं? हजारो करोडचा बॅकलॉग. उर्वरित महाराष्ट्रानं विदर्भाला मुख्यमंत्री दिला, अर्थमंत्री दिला. तुम्ही जे सारखं तुम्ही आणि तुमची मंडळी 44 आमदारांनी विदर्भासाठी मतदारांनी त्यांना निवडून दिलं, मग बाकीच्या सगळ्या लोकांनी, ज्या उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी आमदार निवडून दिले भाजपचे, ते काय विदर्भासाठी तर दिले नाहीत ना? त्यांच्यावरती अन्याय कशाला? नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री निवडून दिलाय ना, मान्य आहे ती गोष्ट. आम्ही आज जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहोत तोपर्यंत महाराष्ट्राविषयीचं प्रेम आहेच आम्हाला. परंतु अनेक वर्षापासूनचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग अजून भरला. ठीक आहे, आपण मनसेकरांना विचारूया. मनसेकरजी, तुमचा मित्रपक्ष आहे भाजप, त्यांचं म्हणणं तर तुमच्या शेजारीचे ते बोलतायत, हे शिवसेनेला मान्य आहे का? आपल्या मित्रपक्षाची ते सरळ सरळ उघड भूमिका घेत आहेत, विदर्भाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि आम्हाला विदर्भातल्या जनतेने वेगळ्या विदर्भासाठी निवडून दिलेलं आहे. शिवसेनेचं काय म्हणणं आहे? बरोबर. पहिल्यांदा मी माझ्या आडनावात दुरुस्ती करतो, मी मंचेकर आहे, मंचेकर नव्हे. माझ्या सहकारी मित्रांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं शिवसेनेला कदापिही मान्य नाही. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा अजेंडा होता, पण तसा कोणताही अजेंडा नव्हता. कारण सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी धुळ्यामध्ये ज्या वेळेला वक्तव्य केलं होतं त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेलं होतं. असं असताना
वेगळ्या विदर्भाच्या विषयावरती 44 आमदार निवडून आले म्हणणं चुकीचं आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये इतर जे आमदार निवडून आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण मगाशी म्हणालात त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना विदर्भातले मुख्यमंत्री म्हणून दिलंय. त्याचबरोबर वित्तमंत्री विदर्भातले दिलेले आहेत. इतकी मोठी पद विदर्भाला दिल्यानंतर तरी सुद्धा यांच्याकडे विदर्भाच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आकाश असणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे मिंचेकरजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि आता हरीश रोगेजी पण चर्चेत सहभागी झालेले आहेत. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा आव्हाडांकडे जाईन. आव्हाडजी, आज विधिमंडळाच्या बाहेर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला बघितलं, तुम्हाला आणि बाकीच्या आमदारांना सुद्धा, ज्यांनी राणे पण होते त्यामध्ये, या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे आणि सत्ताधारी काय करतात असं वाटतंय? स्पष्ट मत आहे की सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जे 20 भ्रष्टाचारी मंत्र्यांचं प्रकरण गेलं आहे त्याच्यातनं एक त्यांना डायल्युशन हवं होतं, डायव्हर्ट करायचा होता विषय. आणि बीजेपीचा अजेंडा आहे. हा बीजेपीचा अजेंडा हा नागपूरमधनं ठरतो. 4 महिन्यापूर्वी RSSचे मगो वैद्य यांनी सांगितलं की एक विदर्भ नकोय आम्हाला फक्त वेगळा, आम्हाला महाराष्ट्राचे 4 प्रांत हवेत. ते प्रांत ह्या भाषेत बोलतात. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर मुंबईत CEO अपॉइंट केला पाहिजे अशा प्रकारचे एक प्रकरण तयार झालं आणि त्याला मुंबईतनं खूप विरोध झाल्यावर ते दाबलं गेलं. त्यांना महाराष्ट्राचे लचके तोडायचे आहेत, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. हे काही लपवलेला अजेंडा नाही, ते ओपन अजेंडावर बोलतात की होय आम्हाला करायचं आहे. आणि तुम्ही मगो वैद्यांचं स्टेटमेंट तपासून बघा. त्याच्यामुळे ही जी लढाई आहे आता ओपन आउट झाली आहे. दुसरी गोष्ट, बीजेपीचा एखादा खासदार उठतो आणि एवढा मोठा ठराव आणतो, प्रांत अध्यक्ष ओपनली बोलतात आणि तुमचं सरकार, तुम्ही सांगता की सरकार इथे आणि मग विधानसभेत सांगता की महाराष्ट्र सरकारचा काय संबंध. अरे 288 आमदारांच्या भावना काय आहेत हे भारताला कळलं पाहिजे ना. एक्झॅक्टली. तुम्ही ज्या घरात राहत आहेत, ज्याच्यात तुम्ही संसार थाटला आहे, त्या घरातल्या भिंती तुम्ही पाडणार आहात का काय हे आम्हाला कळू द्या. आम्ही पण त्या घरात राहतोय. त्या घराचा मालक त्या भिंती सुरक्षित ठेवू शकतो की नाही, ही अग्निपरीक्षा द्यायची आहे महाराष्ट्रासमोर आम्हाला. आणि तुमची ती अग्निपरीक्षा आहे. आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते भाजपचे आहेत. तुमचा संसार, आम्ही पण त्या संसारात आहोत. 288 आणि 11.5 कोटी जनता त्या संसारामध्ये आहे. भिंती पाडण्याची भाषा जर कोण करत असेल आणि मुख्यमंत्री त्याला म्हणत असतील की हा आमचा विषय नाही, तर तुमच्या भावना काय आहेत महाराष्ट्राविषयी? बाकी सगळं सोडून द्यावं. या काळ्या मातीचं कुंकुम तिलक तुमच्या माथी आहे. तुम्ही औक्षण केलंय महाराष्ट्राच्या नावाने आणि तो महाराष्ट्राच्या लचके तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जर महाराष्ट्रात संरक्षण मिळणार असेल तर ही मराठी माती कधीच कोणाला माफ करणार नाही. आव्हाडजी, आपल्यासोबत दानवे आहेत, प्रदेशाध्यक्ष भाजपचे दानवे, रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. दानवेजी, स्वागत आहे चर्चेमध्ये. दानवेजी, आपण आता सुद्धा आपलं पद हे महाराष्ट्र प्रदेशाचे आपण अध्यक्ष आहात. मग जर का सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या आहेत, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, तर आता सत्तेत आल्यानंतर अचानक विदर्भाची भाषा का आपल्याला ऐकायला मिळते? असं एक मीडियाला कुठली तरी बातमी असावी लागती म्हणून मोडून तोडून बातमी प्रसिद्ध करणं हे काही नवीन नाही माझ्यासाठी. बरं, मला विचारलं गेलं की विदर्भ वेगळा मागतायत, त्यावर तुमचं काय म्हणणं. मी सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री असताना आम्ही 3 राज्याचं विभाजन केलंय. झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड. ज्या ठिकाणी आम्ही विभाजन केलं त्या ठिकाणी लोकांनी एकमेकाला पेढे खाऊ घातले. परंतु काँग्रेसने राजकारण डोळ्यापुढे ठेवून आंध्र प्रदेशचं विभाजन केलं, त्या ठिकाणी लोकांनी गोळ्या घातल्या एकमेकाला. राजकारण डोळ्यापुढे ठेवून आम्ही करत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका ही पहिल्यापासूनची छोटे राज्य असावी अशी आहे असं मी म्हटलं. कारण प्रशासनाच्या दृष्टीने ती फार सोपी असतात. परंतु वेगळा विदर्भ करा असं मी म्हणलो नाही. तर आमच्या पुढे, महाराष्ट्रापुढे अनेक महत्वाचे आणि विकासाचे प्रश्न सध्या पडले आणि त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे आमच्या सरकारचं. त्यामुळे जेव्हा कधी हा विषय येईल तेव्हा बघू, परंतु आज तर आमच्यापुढे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. आणि विदर्भातलं कोणी जर असं म्हणत असेल की आम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे तर तो त्यांचा जुनाच अजेंडा आहे, तो काही नवीन नाही. दानवेजी, आपल्यासोबत इकडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड, त्यांना तुमचं म्हणणं पटत नाहीये. आव्हाडजी, काय म्हणताय?
दानवे साहेबांना सोपा उपाय आहे. उद्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राला पाठिंबा देणारा ठराव हो ऐकू येते दानवे साहेब? हो हो बोला बोला, ऐकायला येतंय त्यांना. उद्या सकाळी विधानसभा सुरू झाली, गदारोळ होणारच आहे. सोपा विषय आहे. सर्व गटनेत्यांची बैठक बोलवा, दानवेजी अखंड महाराष्ट्राचा ठराव सर्वांनी पास करा. दानवेजी मी सांगतो तुम्हाला, जितेंद्र आव्हाड म्हणतायत की तुम्ही सरळ संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आणा, महाराष्ट्र अखंड राहील याची ग्वाही द्या ठरावाद्वारे, सगळे त्याला मतदान करतील. यासाठी तयार आहात का तुम्ही? मला असं वाटतं की यांनी 15 वर्ष राज्य केलंय, त्या काळात त्यांना चांगली संधी होती. 15 वर्ष ते आणू शिकले नाही, आता आम्हाला शिकवतात. जसा प्रसंग येईल त्यांनी करावं, काय बघू काय व्हायचं ते विधानसभेत. ठीक आहे, तुम्ही आमच्यासोबत राज दानवेजी. मिंचेकर मी आपल्याकडे पण येतो, त्यापूर्वी रोगे, हरीश रोगे पण काही बोलताय त्याच्यावरती. दानवे साहेब आता असं म्हणाले की विदर्भ वेगळा व्हावा, विदर्भाचं वेगळं राज्य व्हावं, असं काही मी म्हटलेलं नाही. हो, आणि आता त्याने म्हटलं की 15 वर्ष छोटी राज्य व्हावी त्या बाजूने नाही, आहेत नाही, ते ठीक आहे. ते आता म्हणाले की 15 वर्ष काँग्रेस आणखी राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळेला त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव का आणला नाही? दानवे साहेब, संयुक्त महाराष्ट्र मुळामध्ये आहेच हो, त्याचे तुकडे करायला तुम्ही निघालेले आहात, कळलं का नाही? आणि तुमचं जे वर्तन जे आहे राजकारणामधलं ते नेहमी दुटप्पीपणाचं आहे. मगाशी शिवसेनेचे जे प्रतिनिधी आहेत त्याने सांगितलं की धुळ्यामध्ये ज्यावेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला त्याने स्पष्टपणे छाती ठोकपणे 36 इंचाची छाती काढून त्याने सांगितलं की महाराष्ट्राचे तुकडे मी होऊ देणार नाही. आणि आता मग तुमचे आमदार आणि तुमचे जे खासदार ते लोकसभेमध्ये ठराव वगैरे आणतात, हे काय चाललेलं आहे? हा दुटप्पीपणा नाही आहे का? आणि एक मगाशी तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते बोलत असताना मगाशी म्हणाले की वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून 44 आमदार आमचे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे. अहो, जर 44 आमदार तुमचे भारतीय जनता पक्षाचे वेगळ्या विदर्भाच्या नावावरती जर निवडून आले तर विरोधी पक्षाने तुम्हाला आव्हानच दिलेलं आहे ना की तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या आणि विदर्भाच्या प्रश्नावरती निवडणुका लढवा. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याने आणखी मगाशी एक म्हटलं की या महाराष्ट्राने विदर्भाला काय दिलं? विदर्भाला काय दिलं हो? सुधाकरराव नाईक तुमचे मुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर जवळजवळ 11 ते 12 वर्ष वसंतराव नाईक तिथे होते, त्याच्या अगोदर कन्नमवार साहेब होते, आणि आता तुमच्या भारतीय जनता पक्षाचे महान नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत, तुमचे अर्थमंत्री तुमचेच आहेत. त्याच्यानंतर सगळी जी काही महत्वाची जी खाती आहेत ती सगळ्याकडे आहेत. जर विदर्भाचा बॅकलॉग भरून काढला नाही काँग्रेस शासनाने, मग आता तुमचे हात कोणी धरलेले आहेत? तो भरून काढायला तुम्हाला सोन्याची संधी प्राप्त झालेली आहे 5 वर्षासाठी. ते तुम्ही पुरे करून दाखवा ना महाराष्ट्राला. वेगळे महाराष्ट्र करायचं, वेगळं महाराष्ट्राचे 4 तुकडे करायचे, श्रीहरी हणेला कधीतरी समोर पाठवून द्यायचं, कधीतरी तो अशासकीय ठराव त्या लोकसभेमध्ये सादर करायचा. अशा प्रकारची जी नाटकं जी आहेत ती नाटकं भारतीय जनता पक्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये करतोय, असं आमचं प्रामाणिक मत आहे. दानवेजी, हा शब्दांचा मगासपासून तुमचे आणखी एकीकडे आमदार आहेत अवसरे, ते म्हणतायत की 40 आमदारांनी भाजपला विदर्भाच्या मुद्द्यावर निवडून दिलेले आहे. ही भूमिका म्हणून भाजपला मान्य आहे? कारण जर का तसं असेल तर तुमच्या अजेंड्यामध्ये वेगळा विदर्भ नव्हता, मग आज अचानक वेगळा विदर्भ का समोर येतोय? भारतीय जनता पार्टीचे जे 44 आमदार निवडून आले, हे आमदार भारतीय जनता पार्टीचे म्हणून निवडून आलेले आमदार आहेत. केवळ एक मुद्दा डोळ्यापुढे ठेवून एवढी माणसं आमची निवडून आली नाही. गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचं काम त्या भागामध्ये आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की जेव्हा कधी सरकारच्या बाजूने कुठलंही मत व्यक्त केलं गेलं नाही की वेगळ्या विदर्भाचं, शासकीय ठराव अशासकीय ठराव हे आयुध आहेत विधानसभेतले, लोकसभेतले, आणि कोणत्याही आमदारला खासदारला असे ठराव मांडता येतात, आपलं मत व्यक्त करता येतं. आणि अशासकीय ठराव म्हणजे काही तो सरकारला बंधनकारकच असतो असं नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ठराव असतात, ते चर्चेला येतात, येत नाही, कधी कधी माघारही घ्यावं लागतं त्यामधून. त्यामुळं विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा विषय काही सरकारने कुठं मुख्यमंत्री बोलले नाही किंवा सरकारमधला एखादा कोणी प्रतिनिधी बोलला नाही, आणि मी बोललो जे असं म्हणतात तर मी असं बोललोच नाही. मी असं म्हणलं छोट्या राज्याला आमचा पाठिंबा आहे, आणि तसं आम्ही 3 राज्य केलेच यापूर्वी. म्हणून काय मी असं म्हणलो काल की विदर्भ वेगळा आणि त्याला माझा पाठिंबा,
हे चुकीचं वृत्त आलंय. बरं, मी तुम्हाला सांगितलं की आमचं लक्ष हे या राज्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे आमच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. ठीक आहे दानवेजी, तुमचा हा जो दावा आहे की विदर्भाच्या बाजूने तुम्ही बोलला नव्हता, तुम्ही छोट्या राज्यांच्या बाजूने बोलला होता. जितेंद्र आव्हाडजी, आता तुमचं आणि पर्यायानं विरोधी पक्षांचं समाधान झालंय का? आता तुम्हाला प्रदेशाध्यक्ष स्वतःच बोललेले आहेत, आमच्या समोर मुद्दाच नाहीये वेगळ्या विदर्भाचा. म्हणून मी दानवेने एकच विनंती केली ना की उद्या तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, छोटी राज्य म्हणजे काय, तुमच्या मनात काय हे आम्हाला समजतंय. मी आधीच सांगितलं की मोगो वैद्य काय बोलले होते की मोगो वैद्यांचं तर म्हणणं होतं की मुंबई सुद्धा वेगळी करून टाका, आणि RSSचं बीजेपी ऐकत नाही ते आम्ही तरी मानणार नाही. म्हणून सोपा आहे ना की एवढा वाद, एवढा महाराष्ट्रामध्ये राग उसळून आलाय. तुम्ही नेटवर जा, तुम्ही ट्विटर बघा, सगळं सोशल मीडिया आज महाराष्ट्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा या हॅशटॅगवर पेटलाय. साधा उपाय आहे त्याच्यावर. एवढं प्रामाणिकपणाने म्हणजे विकासाच्या भाषा करतोय आपण, आपल्याला सगळा पक्षभिनिवेश बाजूला ठेवूया, त्या 105 हुतात्म्यांची शपथ खाऊया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं पुण्यस्मरण आज होत आहे, त्यांच्या स्मरणाला त्यांना प्रणाम करून सांगूया महाराष्ट्राला की बीजेपी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, नाही तर काँग्रेस असो, जेने जेने माय मराठीची माती, जेने जेने शिवरायांच्या या महाराष्ट्राची मातीचं कुमकुम टिळक लावलंय, आम्ही दानवे साहेब सगळ्यांनी एक शपथ खाऊया की आम्ही एक आहोत. उद्या विधानसभेत ठराव आणूया. अशा प्रकारचं आज महाराष्ट्राला सांगून टाका. मिंचेकरजी काय म्हणताय दानवेंकडे जाण्यापूर्वी? मिंचेकर काय म्हणताय? तुम्ही पण मगाशी हात वर करत होता, बोला. हे बघा, दानवे साहेबांनी जे आता वक्तव्य केलं ते खऱ्या अर्थानं युटर्न मारल्यासारखं वक्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सन्मान्य खासदार नाना पटोलेंनी जी वक्तव्य केलेलं आहे, हे वक्तव्य त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे म्हणून त्या पक्षाने जाहीर करावं. कारण हे वक्तव्य जे केलेलं आहे त्यांनी वेगळ्या विदर्भाची जी मागणी केलेली आहे, ही मागणी त्यांची वैयक्तिक असून ती पक्षाची नाही. अशा पद्धतीची वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जाहीर करावं. आणि त्यांची स्वतःच्या पक्षाची भूमिका या महाराष्ट्राच्या संदर्भामधली काय आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामधली काय आहे, ही त्यांनी जाहीर करावी, असं आमचं प्रामाणिक मत आहे. दानवेजी, इकडे एक साधा मुद्दा आहे. जितेंद्र आव्हाड आणि मिंचेकर पण आपल्याला दोनच गोष्टी मांडतायत. एक म्हणजे सगळं, जर का तुमची नाहीये ना भूमिका वेगळ्या विदर्भाची, तर एक ठराव आणा, सगळ्यांनी त्याच्या समोर ठरावाच्या बाजूने मतदान करा, आणि पटोलेंचं मत हे व्यक्तिगत आहे असं जाहीर करा. या दोन गोष्टी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या हातात आहेत. पहिला मुद्दा असा आहे की विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांच्या नेत्यांनी या वेळोवेळी काय वक्तव्य केले त्याची एकदा त्यांनी आठवण केली. कुणाच्या नेत्यांनी सर? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा वेळोवेळी काय वक्तव्य केलेले आहेत. बरं. काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी काय वक्तव्य केले? कोण नेते काँग्रेसचे जरा सांगावं. स्थानिक पातळीवरचे कुठले तरी नेते असतील, त्यांची काही त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, पक्षाचं मत म्हणून त्यांना पूर्ण करू द्या. दानवेंना पूर्ण करू द्या. दानवे सर, तुम्ही बोला. आज विषय काय आहे, आजचा विषय काय आहे, आज काय घडलं या विषयावरती आपण एक्झॅक्टली. मिंचेकर म्हणताय तुम्ही बरोबर. दानवे तुम्ही फक्त विषयाशी बोला. आज तर काहीच घडलं नाही ना. मग तुम्ही जर एखाद्या छोट्या कार्यकर्त्याच्या म्हणण्याला आज घडलं नाही कसं म्हणताय तुम्ही? विधानसभेमध्ये गदारोळ झाला, शिवसेना आणि इतर सर्व पक्षाच्या माध्यमातून विधानसभा बंद पाडण्यात आलेली आहे. जरा असं कसं म्हणताय? ठीक आहे, मिंचेकर त्यांना बोलू द्या, बोला. मी फार शांततेनं तुमचं म्हणणं ऐकतो, तुमचा आदर करून बोलतोय. दानवेजी बोला. तुम्हाला माझं बोलणं ऐकायचं नसेल तर मी बंद करतो. नाही दानवेजी बोला, पूर्ण करा. असं माझं मत आहे की विधानसभेमध्ये गदारोळ घातला गेला, तो आमच्या विरोधी पक्षाने घातला, काही मित्र पक्षाने घातला. माझा मुद्दा असा आहे, आजचं म्हणणं हे की सरकारच्या वतीनं काही असं वक्तव्य केलं गेलं का की आम्हाला विदर्भ वेगळा करायचा म्हणून. माझं म्हणणं सरकारनं कुठेही काही न म्हणता कोण्या तरी एखाद्या माणसानं म्हणलं, आता तुम्ही असं म्हणता की तुम्ही नाना पटोलेचं वक्तव्य हे त्यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे असं म्हणा. अहो, अशासकीय ठरावच असा असतो. अशासकीय ठराव हा सरकारी ठराव थोडा होऊ शकतो. अशासकीय ठराव म्हणजे त्याचं वैयक्तिकच मत असतंय ते, आणि अशासकीय ठराव मानला म्हणजे त्यावर चर्चा होऊ शकते, दोन्ही बाजूंना चर्चा होऊ शकते, आणि मग तो ठराव मागे घेतला जातो. अशासकीय ठराव म्हणजे वैयक्तिकच मत झालंय की नाही. आणि मग त्याला काय दोन मुद्दे विचारले, दोन्ही मुद्दे असे. दानवेजी पण मुळात असंच असतं ना दानवेजी. पहिल्यांदा एक पिल्लू सोडायचं, मग चर्चा सुरू व्हायची, मग शासकीय विधेयक त्यानिमित्तानं. आज विधिमंडळामध्ये विदर्भ हा शब्द उच्चारला गेला. दानवेजी विधिमंडळात वेगळा विदर्भ हा शब्द उच्चारला गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या या पवित्र सभागृहात वेगळा विदर्भ हे दोन शब्द उच्चारले गेले. असं आहे,
मी आपल्याला काय सांगितलं की कोणी वेगळा विदर्भाचा मुद्दा काय सरकारच्या बाजूने उचलला गेलाय का? सरकारनं तर कुठंच वक्तव्य केलं नाही, ना मुख्यमंत्र्यांनी केलं किंवा एखाद्या मंत्र्यांनी केलं, असं कुठं नाही झालं. पण काहीतरी मुद्दा काढायचा आणि विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करायचे काही नवीन नाहीये. माझं मत आहे की आता दुष्काळातून आपण बाहेर पडलो, महाराष्ट्रामध्ये पाणी चांगला पडला, शेतकरी आनंदात आहे आणि या वर्षी जे काही प्रलंबित कामं असतील, विकासाचे कामं असतील, त्याच्याकडे सरकारनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता हे नवीनच काहीतरी काढायचं आणि त्याच्यावर विधानसभा बंद पाडायची हा एक ठरलेला प्रोग्राम आहे. सरकारच्या बाजूनं काही नसताना सुद्धा सरकारच्या अंगावर जाऊन चॅनलवर येणे. नाही दानवेजी आपण म्हणताय ते बरोबर आहे की सरकारने म्हणून स्वतः काही आणलेले नाहीये, पण मी तुम्हाला परवा नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती टाकलेला व्हिडिओ तुम्हाला ऐकवणार आहे, ज्याच्यामध्ये तेव्हा मुख्यमंत्री नसलेले पण भाजपचे महत्वाचे नेते असलेले फडणवीस आणि मुनगंटीवार हे काय म्हणतायत हे मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यापूर्वी फक्त एक प्रतिक्रिया मी तुम्हाला पहिल्यांदा आपण जाणून घेतो रोगेंची. त्यांनी एक मुद्दा काढला, विरोधकांनी इतके वर्ष कोणती भाषा वापरली होती आणि त्या मुद्द्यामध्ये तथ्य आहे. काँग्रेसने सुद्धा आम्ही वेगळ्या छोट्या राज्यांचं समर्थन करतो असे ज्येष्ठ नेते म्हटलेले आहेत. राष्ट्रवादीच्या पवारांनी सुद्धा हे असं वेगवेगळे म्हटलेले की जर का विदर्भाच्या जनतेला हवं असेल तर वेगळा विदर्भ दिला जाईल. आता मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेस पक्षाने असं कधीही म्हटलेलं नाहीये की नाही. एक गोष्ट आहे की छोटी राज्य व्हावी, हे उत्तर प्रदेशचं त्याने उदाहरण दिलं. उत्तर प्रदेशमध्ये केवढं मोठं राज्य आहे आणि त्या ठिकाणी त्याचं जर उत्तराखंड केलं असेल तर फार मोठा काय पराक्रम केला अशातला काय भाग नाहीये. परंतु त्या दृष्टीने त्याच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्र हे फारच छोटं राष्ट्र आहे आणि म्हणून प्रदेश आहे आणि त्याचं आणि त्याची शेवटी एक महाराष्ट्राची एक अस्मिता आहे हो. संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी म्हणून जो 105 हुतात्मे झाले, जे बलिदान झालंय, त्याची काही किंमत आहे का? आणि एक गोष्ट महत्वाचा मला मुद्दा मांडायचा आहे की हा जो सगळा आता मगाशी दानवे म्हणाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं काही वेगळ्या विदर्भाला माझं समर्थन नाहीये, परंतु नाना पाटोले त्यांचं एक व्यक्तिगत मत आहे. हो, तर नाना पाटोले व्यक्तिगत कसं असू शकतं? ते संसदेमध्ये बसतात, भारतीय जनता पक्षाचे खासदार अशासकीय जरी आता अशासकीय मग असं मला वाटायला लागतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधला हा राजकीय खेळ आहे की मधल्या काळामध्ये शिवसेनेने जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये पेटवलेलं होतं किंवा यांनी जे काही मध्ये मंत्रिमंडळ निर्माण केलं त्याच्यामध्ये 18 ते 20 जे भ्रष्टाचारी मंत्री आणि त्याच्यावरती जवळजवळ 3 दिवस विधान परिषद आणि विधानसभा बंद पडली. हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं होतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे नागडं झालेलं होतं, नागवं झालेलं होतं आणि त्याच्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून तुम्ही रचलेला हा डाव असेल. या डावाचं काय असेल ते असेल, पण दानवे तुम्ही आहात आमच्या सोबत? बोला दानवेजी, आता मी तुम्हाला जो हा व्हिडिओ दाखवतोय हा ऐका. हे याची खात्री आम्ही तुम्हाला देतो की याच्यामध्ये तुम्हाला कदाचित दृश्य बघू शकणार नाही, पण आवाज मुनगंटीवार आणि फडणवीसांचा आहे. आपण बघूयात काय म्हणतायत दोघे. आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचं आहे. माझा विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आता एकच नारा, स्वतंत्र विदर्भ. स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य. आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जय विदर्भ, जय विदर्भ. दानवेजी, हा व्हिडिओ तुम्ही आजही आत्ताही नितेश राणेंच्या ट्विटर अकाउंटवरती बघू शकता. हा व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमचे सर्वोच्च नेते राज्यातले हे जय विदर्भाचे नारे देत आहेत, तुमच्या मनामध्ये काय आहे? विधिमंडळ वगैरे सोडून द्या, मनामध्ये काय आहे तुमच्या? हे बघा, हा व्हिडिओ काही मी आज बघितला असं नाहीये. मी याही अगोदर हा व्हिडिओ बघितलेला आहे. बरं. त्या काळात विदर्भातल्या जनतेनं सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये यांनी घेतलेला भाग आहे. आता तुम्ही मला 2 प्रश्न विचारले होते, ते तुम्ही आता त्यांना विचारल्याचं उत्तर काही कोणी मला देत नाही. बरं. की शरद पवारांनी सुद्धा असं म्हणलं होतं की विदर्भाच्या जनतेची इच्छा असेल तर आमचा त्याला पाठिंबा राहील. आणि काँग्रेसने सुद्धा विभाजनाला देशामध्ये मान्यता दिली होती. तुम्ही मला म्हणले की 2 प्रश्न उपस्थित केले, त्यांनी त्याचं उत्तर द्या, मी त्याचं उत्तर दिलं. आता तुम्ही मुनगंटीवार फडणवीसांचा व्हिडिओ मला दाखवला. मी मान्य करतो की विदर्भाच्या लोकांनी केलेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यावेळेस त्यांनी दिलेलं भाषण आहे.
मग त्याचा अर्थ असा आहे का की आज तेच सत्ताधारी आहेत, फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे अर्थमंत्री, आज त्यांनी असं वक्तव्य केलं का? आमच्या मनात तेच आहे की सरकारीरित्या जोपर्यंत याला काही हालचाली होत नाही, असं भाषण केलं म्हणजे ते मत त्यांनी जे केलंय त्या काळात विरोधी पक्ष असताना ठीक आहे. जनतेच्या कार्यक्रमात जाऊन केलेलं ते भाषण आहे त्यांचं, सरकार म्हणून केलेलं भाषण आहे का? आणि आज सरकारमध्ये त्यांनी कुठलाही मुद्दा उपस्थित न करता त्याला राईचा पर्वत करायचा आणि त्याच्यावर दिवस घालायचे, हाऊसबंद परत, मला असं हे बरोबर नाही. मी मुद्दा जितेंद्र आव्हाडांकडे घेऊन जातोय. आव्हाडजी, 2 मुद्दे आहेत. त्यांनी नाव घेऊन म्हटलेलं आहे, शरद पवार साहेबांनी सुद्धा छोट्या राज्यांची, वेगळ्या विदर्भाने जर का विदर्भातल्या लोकांनी मागणी केली तर वेगळ्या विदर्भाची मान्यता त्यांनी पण केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नेत्यांनी जय विदर्भ वगैरे नारे हे निवडणुकीच्या पूर्वी दिले होते, त्याचा आता संदर्भ काय? तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. मला फक्त पवार साहेबांवर बोलायचं आहे. यांच्या नेत्यांनी काय केलं होतं त्याच्यावरती मला बोलायचं नाही. पवार साहेबांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांनी ते अनेक वेळा बोलून दाखवलं की जनमताचा आदर केला पाहिजे. जर ती लोकभावना असेल, पण ती लोकभावना नाही, त्याच्यावरती, त्या विषयावरती कधी मतदान झालेलं नाहीये. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत, ज्या विधानसभेत संयुक्त महाराष्ट्रानंतर त्या पवित्र विधानसभेत अनेक नेते होऊन गेले, त्या विधानसभेत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा महाराष्ट्राचं अंतःकरण पिळवटून टाकणारे आम्हाला ऐकायला मिळतात. राजकारण म्हणून तुम्ही काही करा. आणि म्हणून मी दानवे साहेबांना वारंवार एकच विनंती करतोय, दानवे साहेब, कशाला पाहिजेत भांडणं, कशाला पाहिजेत संशयाचं वातावरण? आमचे नेते काय म्हणाले, तुमचे नेते काय म्हणतात, दानवे साहेब एक मोठं राजकारणाचा समाप्त करून टाका. आज जय महाराष्ट्राच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला आश्वस्त करा की आम्ही महाराष्ट्राचे लचके तोडून देणार नाही. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाहीये. हा तुमचा, माझा, 105 हुतात्म्यांच्या रक्ताने सजलेला नटलेला महाराष्ट्र. त्यांनी आपले घरसंसार उधळून दिले, ते काय तुमची आमची भांडणं बघण्यासाठी? आणि त्यामुळे जो मगोवैद्यांचा अजेंडा आहे आणि जो शांतपणाने आपल्याला दानवे साहेब आपल्या गळी उतरवत आहेत की छोटी राज्यांची संकल्पना, हा आमचा अजेंडा आहेच. छोटी राज्य म्हणजे काय? छोट्या राज्यामध्ये वेगळा विदर्भ आला, मग आणेंचा मराठवाडा आला, मग कोकणासह वेगळी मुंबई आली. म्हणजे त्यांच्या जो RSSनी जाहीर केलेला 4 महिन्यापूर्वीचा अजेंडा आहे की मुंबई वेगळी करा, पश्चिम महाराष्ट्र वेगळं करा, मराठवाडा वेगळं करा आणि विदर्भ वेगळं करा. 105 हुतात्म्यांचं मंगळसूत्र जे आम्ही घालून फिरतोय त्याचे मणी फेकून देऊया. उद्या विधानसभेतनं बाहेर पडतो ते 105 हुतात्म्यांचं हे करतो आणि सोडून देतो त्या समुद्रामध्ये. अरे थोडं तरी आपण या महाराष्ट्राच्या मातीची इज्जत राखूया. आपली भांडणं आज उभा महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राला काय चित्र देतोय आपण की महाराष्ट्र तोडणार नाही? पण आव्हाडजी, दानवेंच्या मुद्द्याला उत्तर द्या ना. त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी सुद्धा म्हटलं होतं की वेगळ्या विदर्भाच्या जनतेची मागणी असेल तर आपल्याला त्याचा आदर करावा लागेल, अशा आशयाचं ते वक्तव्य केलं होतं. त्याचं काय? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की शरद पवारांचं वक्तव्य हे होतं की जनमताचा आदर करावा लागेल. पण ती निवडणूक कधी लढली गेली का विदर्भाच्या नावावर? बरं कोणी लढवली का विदर्भाच्या नावावर निवडणूक? बरोबर आहे. सांगा बीजेपीने की आम्ही वेगळ्या विदर्भाच्या नावावर निवडणूक लढवली आणि आम्हाला एवढे आमदार निवडून आले म्हणून. त्यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा शरद पवारांनी आपल्या तोंडात कधीच केलेली नाही. आज जी भाषा होते की वेगळा विदर्भ झालाच पाहिजे असं शरद पवार कधी म्हणाले नाही. त्यांनी असं आहे की आपल्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा गोव्याचं विभाजन झालं तेव्हा ऑब्झर्व्हर स्वतः पवार साहेब होते आणि जे मतदान झालं 51% गोव्याच्या बाजूला आणि 49% महाराष्ट्राच्या बाजूला, त्याचे ऑब्झर्व्हर पवार साहेब होते. ठीक आहे, म्हणून त्यांचं मत होतं की लोकमताचा आदर करा, जनमताचा आदर करा. पण तुम्ही जनमत कधी घेतलं? भाजपचं मत म्हणजे जनमत होऊ शकत नाही. आणि म्हणून 11.5 कोटीची जनता एकत्र राहत असताना, प्रेमाने नांदत असताना हे मध्ये पिल्लू कशाला सोडून द्यायचं? वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत वेगळ्या विदर्भाची घोषणा देणारे गद्दार लोक दिसतात आम्हाला. म्हणजे महाराष्ट्राने जेव्हाही महाराष्ट्राला दृश्य दाखवतील ती आजकाल मोबाईलवर काढतात, ह्याच्यात काढतात, त्याच्यात काढतात. काय वाटेल मराठी माणसाला?
आणि ते पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी अक्का म्हणजे माझी महिना गावाकडे राहिली, माझी देवाची झाली एक कायली, ते त्यांनी स्वतःच्या बायकोसाठी लिहिलं नव्हतं. तर त्यांचा अर्थ हे होता की माझा महाराष्ट्र आज एक नाही, माझा जीव जळतोय. हे अभिप्रेत होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना. आणि आज त्याच अण्णाभाऊ साठेंचं पुण्यस्मरण करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेत हा पूर्ण महाराष्ट्र तोडण्याची भाषा होते. हे मनाला माझा पक्ष, माझी लॉयल्टी सोडून द्या. पण दानवेजी आवाड जे सुचवतायत ते करायला काय हरकत आहे? दानवेजी एक ठराव तुम्हाला घ्यायचा आहे. जर का तुम्ही सुद्धा म्हणताय की जर आमच्या सगळ्यांची आता हीच अपेक्षा आहे संयुक्त महाराष्ट्राची, नाहीतरी विदर्भामध्ये एकही आंदोलन सुरू नाही आणि यांच्या आंदोलनाला माणसांचं समर्थन नाहीये, मग ठराव करायला काय हरकत आहे? एकदा आपण सगळ्यांनी मिळून, सगळ्या आमदारांनी मिळून त्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ जाऊ दे की सगळ्यांची निष्ठा संयुक्त महाराष्ट्राप्रती आहे. काय तुम्ही आज मला म्हणता की विधानसभेमध्ये ठराव आणा, हा विदर्भाचा विषय काही आज पहिल्यांदा निघाला नाही. आणि जेव्हा जेव्हा कधी हा विषय निघाला तेव्हा असाच म्हणलं गेलं की विधानसभेमध्ये ठराव आणा. एवढं वर्षी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांच्या हाताने बी त्यांनी एकदा सोक्षमोक्ष तवाच करून टाकायला पाहिजे होता ना. या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी या ठिकाणी बलिदान केलं आणि बार बार हा विषय येऊ नये. एकदा आम्हीच हा ठराव सरकारतर्फे आणतो, यांचा होऊन जाऊ द्या मतदान, तेव्हा सोक्षमोक्ष झाला असता. आता यांना काही कामं नाहीये, आता यांच्या पुढे काही कार्यक्रम नाहीये आणि अशा काळात सरकारच्या कार्यक्रमात व्यक्ती आणण्यासाठी एक कार्यक्रम चालले. मग ठराव जर आणायचा होता तर 15 वर्षी यांनी राज्य केलं, तर स्वतःहूनच हा विषय संपून टाकायला पाहिजे होता ना. का आणू शकले नसते का असा ठराव? मतदान घेऊ शकले नसते का? करू शकले असते, पण त्या टायमाला ते करू शकले नाहीत. पण आता मी आपल्याला सांगतो की मला जायचं पार्लमेंटमध्ये, मी बाहेर येऊन बोलतोय. ठीक आहे, फक्त ठीक आहे दानवेजी, मी तुमचा वेळ नाही घेणार, पण फक्त रोगेंचं म्हणणं ऐकून जा प्लीज. रोगेजी थोडक्यात. मला आज जायचं. दानवे साहेब, काँग्रेसने विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा ठराव आणण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण काँग्रेसने कधीही महाराष्ट्राचे तुकडे करा अशा प्रकारचं राजकारण केलेलं नाही. आता हे तुमच्याकडून होत आहे, तुमच्या पक्षाकडून होत आहे, तुमच्याकडे जबाबदार लोकांच्याकडून होत आहे. आणि म्हणून तुम्ही इथे म्हणताय की माझी अशी काही भावना नाहीये, परंतु मी सुरुवातीला मगाशी म्हटलं की तुमचं मुळातलंच राजकारण जे आहे ते दुटप्पे आहे. अगदी तुमच्या पंतप्रधानापासून ते तुमच्यापर्यंत तुम्ही दोन तोंडाने बोलत असता. लोकांच्या मध्ये गेल्याच्या नंतर एक बोलता आणि आपल्या लोकांच्या मध्ये गेल्याच्या नंतर दुसरंच बोलत असता. त्यामुळे तुमच्या दुटप्पी राजकारणाचा हा परिपाक आहे. आणि म्हणून ही भावना आज विदर्भ वेगळं करण्याची आणि महाराष्ट्राचे 4 तुकडे करण्याची जी भावना आहे, हे जे वातावरण जे आहे ते आपण निर्माण केलेलं असल्या कारणामुळे हा संयुक्त महाराष्ट्र, 105 हुतात्म्यांचं बलिदान झालेला हा संयुक्त महाराष्ट्र एक संघ राहील अशा प्रकारचा ठराव तुम्ही संसदेमध्ये आणि तुम्ही विधानसभेमध्ये आणण्याची गरज आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, मी मिंचेकर आणि आव्हाडांकडे जाण्यापूर्वी अवसरेंकडे मी गेलो नव्हतो बराच वेळ. अवसरेजी, तुम्ही पण काहीतरी बोलू इच्छिताय, काय म्हणताय तुम्ही? ठराव आणणार का जे विरोधी पक्षाची मागणी करतायत? मला वाटते ही चर्चा काहीतरी मुख्य मुद्द्याला धरून वेगळ्याच मार्गाने होत आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला युपीएची सरकार होती आणि आंध्रामध्ये काँग्रेसची सरकार होती, तर आंध्रामधल्या काँग्रेस सरकारने त्या आंध्राच्या विधानसभेमध्ये असा ठराव आणला होता का तेलंगणा वेगळा झाला पाहिजे किंवा नाही झाला पाहिजे म्हणून? हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेचा नाही आहे, हा विषय केंद्राचा आहे आणि वेगळे राज्य केंद्र बनवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा ठराव आणणे न आणणे याला काही अर्थ राहत नाही. उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेने जर ठरवलं की विदर्भ वेगळा करायचा किंवा नाही करायचा, परंतु केंद्राने जर नाही म्हटलं तर ते होणार नाही. म्हणून हा विषय खऱ्या अर्थाने केंद्राचाच आहे. नाही नाही अवसरेजी, केंद्रामध्ये अवसरेजी केंद्राची परिस्थिती, केंद्र पुढे राहिला. अवसरेजी, आता विधिमंडळ दुभंगलेलं आहे, मनाने दुभंगलेलं आहे, विधिमंडळ मनाने दुभंगलेलं आहे. सगळ्या विरोधी पक्षांना वाटतंय की तुमच्या मित्र पक्षासह सगळ्या विरोधकांना वाटतंय की तुमच्या मनात काळं बेरे आणि तुम्हाला विदर्भ तोडायचा आहे महाराष्ट्रापासून. याबद्दल तुम्ही जात का नाही फ्लोअरवरती? मग माझ्या मित्र पक्षाची भूमिका आजची नाही आहे, अनेक वर्षापासूनची आहे. त्याचप्रमाणे बीजेपीची सुद्धा भूमिका अनेक वर्षापासून आहे. 4 दशकापासून. एक मिनिट अवसरे, तुम्ही आता या ठिकाणी म्हणता की माझ्या पक्षाची भूमिका ही आहे, परंतु तुमचे प्रांताध्यक्ष या ठिकाणी म्हणतायत की माझी भूमिका संयुक्त महाराष्ट्र असावं अशा प्रकारची आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? बरोबर.
नाही राहू शकते ना, अशातला काही प्रकार नाही. नाही नाही, तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की संयुक्त महाराष्ट्रच असला पाहिजे आणि तुम्ही म्हणता की माझ्या पक्षाची भूमिका वेगळा विदर्भ असावा अशा प्रकारची आहे. म्हणजे तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि तुमचं हे वेगवेगळं मत आहे का? मी तुमच्या पक्षामध्ये दानवे साहेब येतात की नाही? केंद्राच्या बाबतीमध्ये बोलतो, केंद्रातल्या मॅनिफेस्टोच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. मिंचेकर बोला, तुम्ही बोला. मिंचेकर का असतात कळू दे सगळ्यांना. आवडजी येतो तुमच्याकडे. काय झालंय की आता दोघांच्या वक्तव्यामध्ये विसंगती दिसून येते. बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेत आहेत आणि इकडे माझे सहकारी मित्र म्हणतायत की आमच्या पक्षाचा अजेंडा आहे. म्हणजे नेमका यांच्या पक्षाचा अजेंडा वेगळा विदर्भाचा आहे का हा प्रश्न निर्माण होतो. बरं, म्हणजे हा छुपा अजेंडा यांचा आहे की खुला अजेंडा हे कळत नाहीये. खरं वास्तविक पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यापासून भूमिका जाहीर केलेली होती संयुक्त महाराष्ट्राची. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवरती कायमपणे ठाम आहोत. बरं, आमची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची कायमपणे आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही युतीच्या शासनामध्ये जरी असलो तरी हे वक्तव्य जेव्हापासून झालं तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातला शिवसैनिक पेटून उठलाय आणि विधानसभेमध्ये सगळे शिवसेनेचे आमदार या सगळ्यांनी त्याच्या विरोधात उठाव केला आणि महाराष्ट्र शासनानं किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर करावं की बाबा ही भूमिका ही त्यांच्या पक्षाची आहे किंवा नाहीये. तशा पद्धतीचं नोटिफिकेशन. ठीक आहे मिंचेकर, त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे पण येणार आहे. मला काही प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या पक्षाच्या दृष्टीने पण विचारायचे. त्यापूर्वी आव्हाडांचं म्हणणं ऐकून घेऊयात. जितेंद्र आव्हाड काय म्हणताय? हो, आव्हाडांशी आपला संपर्क बहुधा थोड्या काळासाठी तुटलेला. आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. त्यापूर्वी रोगेजींना आपण विचारूयात. रोगेजी, आता सगळा विरोधी पक्ष एकवटलेला आहे. तुम्हाला सगळ्या विरोधकांची आता मागणी काय? भाजपने ठराव आणणं अपेक्षित आहे? काय करणं, काय कशामुळे तुमची आश्वस्तता होईल की भाजपला महाराष्ट्र तोडायचा नाहीये? काय केलं की आश्वस्तता होईल? मगाशी ते भाजपचे जे आमदार आहेत अवसरे ते म्हणाले की हा केंद्राचा प्रश्न आहे. केंद्रापर्यंत नेण्याचं हा प्रश्न घेऊन जाण्याचं काम तुम्ही मंडळी करतात ना. केंद्रावरती दबाव आणण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतो आहे आणि मग केंद्रावरती दबाव आणून अशा प्रकारचा ठराव केंद्राने करावा आणि मग महाराष्ट्राचे तुकडे व्हावेत अशा प्रकारचं वातावरण यांच्याकडून तयार केलं जात आहे. मी एक आपल्याला सांगतो की जनमताचा आदर करायला पाहिजे, कबूल आहे. परंतु मधल्या काळामध्ये श्रीहरी आणि हे त्यांचंच पिल्लू होतं. त्याने पण नाटक केलं, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आंदोलनाला केवढा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आपण बघितलेला आहे. आम्ही एक म्हणतोय की या ठिकाणी दानवे साहेब असतील किंवा अवसरे असतील, विदर्भाचा ज्याप्रमाणे अनुशेष बाकी आहे त्याचा विकास झाला नाहीये. अरे तुमचे हात कोणी अडवलेले आहेत? तुमच्याकडे आज सगळं काही आहे. विकास जो आहे तो विकास तुम्ही विदर्भाचा कराच. परंतु त्याचबरोबर दानवे साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कोकणाकडे पण तिकडे बघा, मराठवाड्याकडे पण बघा. ठीक आहे, मला इकडे दानवेला एक स्पेसिफिक म्हणायचं आहे, विकास करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं मला दानवेंना नाहीये. मला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे जो जितेंद्र आव्हाडांनी विचारला होता. दानवेजी, विधिमंडळ हे मनाने दुभंगलेलं आहे. अशा वेळी एक ठराव आणून एक प्रकारचं स्वतःची कमिटमेंट एक्सप्रेस करण्यासाठी सगळ्या पक्षांसोबत जर भाजपला तर काहीच गमवायचं नाहीये, फक्त हे जाहीरपणे फ्लोअरवरती म्हणायचंय की आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहोत, एवढी एक वाक्यासाठी कशाला एवढा अडून बसलाय? तुम्ही काय येत नाही? दानवेजी, दानवेजींशी पण आपला संपर्क बहुधा तुटलेला आहे. त्यांना मगाशी जायचं पण होतं. मी अवसरेंना हा प्रश्न विचारतो. अवसरेजी, तुमचा अजेंडा काय होता? विदर्भ, बरं आपण अवसरेजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं म्हणणं वेगळा विदर्भ, माणसं एकत्र पण येत नाही. विदर्भाच्या एकाही आंदोलनाला, आणेंच्या आंदोलनासकट तिकडे मोठी मास मुवमेंट बनत नाही. त्याच्यासाठी कोणतेही मोर्चे फारसे मोठे निघाले नाहीत. फक्त काही मंडळी येतात आणि ते आंदोलन करू पाहतात. मग या तुमचं विदर्भ वेगळ्यासाठी विदर्भाच्या लोकांना विदर्भ वेगळा हवाय हे मानायचं कसं? तुमचं म्हणणं असं आहे की आंदोलनं फक्त हिंसकच झाली पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून तेव्हाच ती कुठं आंदोलनं होतील, अन्यथा आंदोलन होत नाही. अवसरे, हिंसक आंदोलन नव्हे पण एखादा मोर्चा तरी, एखाद्या लोकांचं काहीतरी जाहीर आवाहन, एखादी फेसबुक मुवमेंट.
विधिमंडळावरती अनेक- मोर्चा अनेक- असं एकही अनेक- नाही बघायला मिळालेलं. आणीच्या मागे लोक नाही येते. हे बघा, अनेक मोर्चे काढण्यात आलेली आहेत यापूर्वी. 40 वर्षामध्ये अनेक आपले जामवंतरावजी धोटे यांनी फार मोठा प्रयत्न त्या काळामध्ये केलेला होता. तुमच्या काळात तुम्ही काय समजलं का? समजलं. बरं. आणि हे बघा, आम्ही सीपी अँड बेरार मध्ये होतो. आम्ही सुद्धा मराठी भाषिक आहोत. कदाचित आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रात नसतो आलो तर आम्ही मध्य प्रदेशात राहिलो असतो. आम्ही स्वतःहून मराठी भाषिक प्रदेश, विदर्भ प्रदेश असताना सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र ही मराठी ची भूमी आहे, मराठी नागरिकांची भूमी आहे. आम्ही पण मराठी आहोत ना. आता बाजूला आंध्र प्रदेशाची 2 राज्य झालीत. एकच भाषिक होती तरी 2 राज्य झालीत. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकी सगळ्या एनसीपींनी केंद्रामधून तो केला. तिथे काही ठराव नव्हता झाला. त्याचं कारण अवसरेजी तिकडच्या जनतेची ती मागणी होती, रेटा होता, इतिहास होता. इथे विदर्भ आणि इकडचा जनतेचा एकच इतिहास आहे. मी मिंचेकरांना विचारतो, मिंचेकरजी तुम्ही काय बोलू पाहताय? माझे सन्मान्य मित्र सांगत होते की आम्ही तिकडून इकडे आलो, याचा अर्थ त्यांची मनापासून इच्छा होती, मनापासून भावना होती. तसं पाहायला गेलं तर विदर्भामध्ये आज कुठल्याही प्रकारचा उठाव तशा पद्धतीने जनतेतून दिसत नाहीये. जसा कोल्हापूरमध्ये टोल मुक्तीच्या संदर्भामध्ये अखंड कोल्हापूर जिल्हा त्याच्या टोलच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि टोल मुक्ती मिळाली, तशा पद्धतीनं विदर्भामध्ये अशा प्रकारचं जनआंदोलन कुठं उभं राहिलेलं होतं जेणेकरून विदर्भ वेगळा पाहिजे म्हणून जनता रस्त्यावरती उतरली. विदर्भ वेगळा पाहिजे कोणाला पाहिजेला आहे? विदर्भ वेगळा पाहिजे हा फक्त नेते लोकांना पाहिजेला आहे. नेते लोकांचा हा अजेंडा आहे. जनतेमध्ये असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाहीये. त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये आता आम्ही जात नाही आहोत का? दरवर्षी आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये विदर्भात असतो. आता विदर्भामध्ये बुलढाणा वगैरे जिल्हा जर बघितला तर तो संपूर्ण जिल्हा विरोध करतो यांच्याकडे बरोबर यायला. मग अशा वेळेला संपूर्ण विदर्भामध्ये अजून तुमची एकी नाही आहे. विदर्भ घ्यायचा की नाही वेगळा ह्याच्याबद्दल जनतेतून कौल नाही आहे. तर या नेते मंडळींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. म्हणून आपल्याला एक प्रश्न आहे की आता तुमच्या सगळ्या विरोधकांची मागणी, महाराष्ट्राच्या मागे या लोकांनी उभं राहावं. मिंचेकरजी, आता काय म्हणाला? तुमची जी मागणी आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने भाजपनं उभं राहावं आणि जितेंद्र आव्हाड म्हणतात की त्यासाठी ते विधिमंडळामध्ये एका ठरावाच्या द्वारे भाजपने ते सिद्ध करावं, असं सगळ्या विरोधकांना वाटतंय. बरोबर आहे का? नाही, त्यांनी भाजपच्या नेत्यांनी ठरावाच्या माध्यमातून तिथं सिद्ध करावं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्यांनी ती भाजपची भूमिका ही विदर्भाच्या बाजूने आहे की महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजूने आहे. पण मग मिंचेकरजी, हा दबाव तुम्ही शिवसेनेने आणला पाहिजे. शिवसेना काही दबाव आणताना दिसत नाहीये. तुम्ही विधिमंडळ सोडून कशाला? तुम्ही त्यांना थेट सत्तेतून बाहेर जाण्याची धमकी का नाही देऊ शकत? ज्याप्रमाणे मुख्यमंत्री घरी जेवायला येऊ शकतात तसे तुम्ही त्यांना या मुद्द्यावरती त्यांच्यावरती दबाव का नाही आणू शकत? नक्कीच. आता आम्ही पहिल्यांदा यांची भूमिका कोणती आहे, भारतीय जनता पार्टीची नक्की भूमिका काय आहे याच्यावरती सध्या आमचं लक्ष आहे की भारतीय जनता पार्टीची भूमिका जर विदर्भाच्या बाजूने असेल तर नक्कीच योग्य वेळी उद्धव साहेब आमचा योग्य निर्णय घेतील. ठीक आहे. जितेंद्र आव्हाडांकडे मी जातो. जितेंद्र आव्हाडजी बोला. मगाशी तुम्ही मुळात जितेंद्र आव्हाडजी दानवेंचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मंडळींनी हेच आरोप यापूर्वी केले होते. ठराव आणायचा होता तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यापूर्वी का नाही आणला? तेलंगणा बनला होता त्यावेळी केंद्रामध्ये राष्ट्रवादी पण सहभागी होती. या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला बोलायचा अधिकार नाही असं त्यांचं मत होतं. बोला. आव्हाडांपर्यंत पुन्हा एकदा आपला संपर्क तुटलेला. मी रोगेंकडे येतो. रोगेजी, त्यांचा मगाशी तो मुद्दा होता ज्याचं उत्तर द्यायचं बहुधा राहून गेलं असेल. ते म्हणत होते की जर का तुम्हाला असा संयुक्त काय महाराष्ट्रवादी काय जो ठराव आणायचा होता तो तुम्ही 15 वर्षात का नाही आणला? प्रश्न येत नाही ना. मी मगाशी त्याचं उत्तर दिलं की महाराष्ट्राचे तुकडे करावेत 1, 2, 3, 4 ही काँग्रेसची कधी, हे राजकारण कधी काँग्रेसचं नव्हतंच. ही राजकारण भूमिका काँग्रेसची नव्हतीच. त्यामुळे अशा प्रकारचा ठराव आणण्याचा प्रश्न येत नव्हता. मी अगदी सुरुवातीला म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा दुटप्पी राजकारण करणारा पक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये
राम जन्मभूमी वगैरेचा काही उल्लेख नसतो, 370व्या कलमाचा उल्लेख नसतो, परंतु निवडणूक होऊन गेल्याच्या नंतर हे सगळे मुद्दे लोकांच्या समोर आणतात. आता हे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समोर गेले त्यावेळेला जाहीरनाम्यामध्ये विदर्भाचा प्रश्न त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये नाही आला, परंतु आता मात्र सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर त्यांना एकदम जागृती आली. मगाशी त्यांचे जे आमदार आहेत ते म्हणाले की ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला आम्ही स्वकषीने मध्य प्रदेशामधून आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. तुम्ही त्यावेळेला स्वकुशीने आलात, मग आता वेगळं होण्याचं कारण काय? तुम्ही म्हणाल की आमचा विकास झाला नाही, मग विकास जर झाला नसेल तर आता तुम्हाला तुमचा हक्काचा मुख्यमंत्री दिलेला आहे. केंद्रामध्ये एक मिनिट, केंद्रामध्ये सुद्धा तुमचं 56 इंचाचे त्या ठिकाणी तुमचे स्वतःचे हक्काचे पंतप्रधान बसलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचाच नव्हे, पहिल्या प्रथम विदर्भाचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढा. विकास पहिला प्रथम विदर्भाचा शेवटचा प्रश्न नंतर मग मी अवसरांकडे जाण्यापूर्वी आवाडजी मगासपासून संपर्क सारखा तुटतोय. त्यांनी दानवेंनी विचारलं होतं की असा काही ठराव आणायचा होता, तो 15 वर्षाच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीनं का नाही आणला? 15 वर्षाच्या काळात हा इतका मुद्दा कधीही पेटला नव्हता. इतकं संदिग्ध वातावरण, संभ्रमाचं वातावरण विधानसभेत कधी झालं नव्हतं. विदर्भ मिळालाच पाहिजे अशा गद्दारीच्या घोषणा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्या काळात झाल्या नव्हत्या. आमच्या काळात झाल्या असतं तर आम्ही जाणला असता ठराव. आणि मला यांना सांगायचं, अवसरेंना सांगायचंय, तुम्ही ज्या पद्धतीने विधानसभेत वागत होतात, अरे मुंबईत येऊन तुम्ही आमच्या मातीशी प्रार्थना करताय. तुमचा विकास झाला नाही म्हणताय. असं ठीक आहे, तुमच्या म्हणजे मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत गद्दारी होता कामा नाही, त्याच्यात एकमतच असायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट, मला मनसेकरांचं आज शिवसेनेचं हे दिसतंय, मनसेकर बाळासाहेबांचं नाव घेत आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेविषयी कोणाच्याही मनात संशय असता कामा नाही. आज हवा आहे ना अखंड महाराष्ट्र. उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी घोषणा करावी की मुख्यमंत्री आणावा, हा ठराव आणतील, नाही तर आमचे गटनेते एकनाथ शिंदे ठराव मांडतील. बरं, सोपं आहे ना. आम्ही अवघडपणाने सांगतो की आम्ही बरोबर आहोत. मनसेकरांनी आज हे जाहीर करावं आता की त्यांनी काय करतायत त्यांना करून द्या, पण मला अखंड महाराष्ट्र हवा आहे आणि सभागृहाची आणि महाराष्ट्राच्या मातीची शपथ घेऊन आम्ही सगळे एकत्र राहणार अशी घोषणा करा ना. मी आवाडजी हा प्रश्न मगाशीच विचारला होता, मी तुमचा हाच प्रश्न मी तसा विचारला होता. मिंचेकरजी आवाडांनी म्हटलेले आणि ते लॉजिक आहे, सगळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या मागे आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं की हा आमचे गटनेते शिंदे हा ठराव आणतील. शिवसेना तयार आहे यासाठी? एकदा विधिमंडळात तोंड फुटू दे की या मुद्द्यावरती. आम्ही त्यासाठी तरी आता विधानसभेमध्ये गदारोळ केलेला होता की याच पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ठराव आणणार की नाही? भूमिका स्पष्ट केल्यानंतर नक्कीच त्यांची जर भूमिका जर विदर्भाच्या बाजूने जर असेल तर नक्कीच त्यावेळेला योग्य वेळेला आमचे गटनेते निश्चितपणानं त्या पद्धतीचा अंतिम ठराव. ऐकतोय मी. किती सोपी गोष्ट आहे. त्यांची भूमिका काय आहे ते शिवसेनेच्या भूमिका याच्यावर स्पष्ट होईल ना. त्यांनी ठराव मांडला, आमचे गटनेते भाषण करतील आणि भाजपला भाषण करायचं की नाही स्पष्ट होईल. मी अवसरेंकडे शेवट करतोय कार्यक्रमाचा. अवसरेजी, मगाशी रोगेंनी तुम्हाला एक प्रश्न विचारला. आता तुमचे पंतप्रधान आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे एक मोठे नेते विदर्भातले केंद्रात मंत्री आहेत आणि इकडे महाराष्ट्रात 2-2 मंत्री आहेत महत्वाची खाती असणारी. आता विदर्भाचा बॅकलॉग भरून काढायला काय हरकत आहे? पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची भाषाच कशाला पाहिजे? ज्या वेळेला विदर्भाला पैसे द्यायची वेळ येते त्यावेळी उर्वरित महाराष्ट्रातले हे जे लोक आहेत ना अक्षरशः तुटून पडतात. विदर्भाला तुम्ही मुख्यमंत्री दिलं, विदर्भाकडे पैसा घेऊन जाता, विदर्भाकडे पैसा घेऊन जाता, अशा प्रकारचे ओरडतात हे त्या ठिकाणी. आणि विरोधाची भाषा त्या ठिकाणी विदर्भाच्या विकासाच्या संबंधी बोलत असतात. माझं हे म्हणणं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मॅनिफेस्टो मध्ये लहान राज्याची भूमिका होती. त्याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 42 खासदार निवडून आले ना. म्हणजे महाराष्ट्राची जनता सुद्धा लहान राज्याच्या पाठीमागे आहे. अवसरेजी होते 42 खासदार. अवसरेजी त्या भाषेत म्हणायचं झालं तर तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये कुठल्या तरी 8व्या पानावरती राम मंदिराचा मुद्दा होता. म्हणजे अख्खा महाराष्ट्र आणि भारताचे सगळे खासदार आणि ती पर्यायाने जनता काय राम मंदिराच्या बाजूने नव्हती. गैरसमज हवा तसा तुम्ही वळवून घेताय, पण हरकत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी एक अतिशय वेगळ्या प्रकारचं चित्र उपस्थित झालेलं आहे. विधिमंडळ मनाने दुभंगलेलं आहे. विधिमंडळामध्ये आज सत्ताधारी 2 पक्ष आहेत आणि विरोधातले 2 पक्ष आहेत, पण मनाने म्हणाल तर विरोधात
3 पक्ष आहेत आणि सत्ताधारी एक पक्ष जो की भाजप, त्याच्या मनातलं काळं बेरं आहे का असा आज महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. कारण या विधिमंडळामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जय विदर्भाचे नारे दिले गेलेत, वेगळ्या विदर्भाचे नारे दिले गेलेले आहेत. यासाठीच का 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि एका अखंड आणि बलशाली महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं, याची जबाबदारी भाजपवरती आणि त्यांच्या आमदारांवरती आणि नेता म्हणून मुख्यमंत्र्यांवरती राहणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं की भाजपची भूमिका विभाजनवादी आहे का, महाराष्ट्राचं विभाजन करू पाहते का. तुम्ही स्क्रीनवरती पहा, तुम्ही मंडळींनी काय त्याला कौल दिलेला आहे स्क्रीनवरती पाहू शकता. बघा, लोकांचं सुद्धा स्पष्ट म्हणणं आहे. 83% लोक म्हणतात की महाराष्ट्राचं विभाजन करू पाहते भाजपने हा कौल स्वीकारला पाहिजे, असं चालणार नाही. आज तुम्ही सत्तेत आहात, हरकत नाही, दिवस तुमच्या बाजूचे आहेत, पण लोकमानस जर का तुमच्या विरोधात गेलं तर दिवस फिरायला सुद्धा वेळ लागत नाही. हाच आजचा धडा आहे. लोकांच्या कौलाचा आदर करून आपल्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. तुम्ही चर्चेला वेळ दिला. चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.